भिवंडीतील खोका कंपाऊंड परिसरात असलेल्या निलेश डाईंगमध्ये शुक्रवारी रात्रीच्या सुमारास भीषण अशी आग लागली आणि या कारखान्यात धागा डाईंग बनवला जातो। प्राथमिक माहितीनुसार आगीचं कारण शॉर्ट सर्किट असल्याचं मानलं जात आहे। दरम्यान या आगीची माहिती मिळताच भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 3 अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। त्यांनी अग्निशमन दलाचं कामही सुरू केलं। अग्निशमन दलाचे एकंदर 6 गाड्या आणि 20 ते 25 कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीचा प्रयत्न करतात। दरम्यान या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र कारखान्यात साठवलेल्या कच्च्या मालाचं आणि यंत्रसामग्रीचं मोठं नुकसान होण्याची भीती आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबावणे यांनी। भिवंडी खोका कंपाऊंडमध्ये निलेश डाईंगला रात्रीच्या सुमारास आग लागली। भीषण आगीमध्ये डाईंगचे 3 मजली इमारत आहे आणि या 3 मजल्यावर आग पसरले आणि स्थानिक लोकांनी फायर ब्रिगेडला कॉल केल्यानंतर फायर ब्रिगेडच्या घटनास्थळी गाड्या आलेल्या आहेत आणि या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न झाले। या डाईंगमध्ये कच्च्या धाग्याचं प्रोसेसिंग डाईंग होऊन पक्का धागा बनला जातो। रात्रीच्या सुमारास वर्कर नव्हते तेवढे आणि आग लागल्यावर जे होते ते लगेचच्या लगेच बाहेर पळाले आणि ह्या प्रथम असं दिसत आहे की आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न फायरमॅनचे चालू आहेत। भिवंडीहून भूपेंद्र आंबावणे, NDTV।